तो काही घ्या आज इथं शिबिर घेण्यात आलेला आहे, जो की शासकीय अतिक्रमण जागा आहे ते नियमाकुल करताय आपण. काय काय कागदपत्र लागणार आहे, तो आपण हे कागदपत्र कुठे जमा करायचे? महायुती सरकारनं माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी मागील 40 वर्षापासूनचा जो प्रलंबित प्रश्न होता, गायरान जमिनीवर राहत असणाऱ्या लोकांना स्वतःच्या नावे कबाले देणे किंवा सातबारा नोंद करणे, तो विषय मार्गी लावलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे नेते लोकनायक राणादादा यांच्या नेतृत्वाखाली मी आणि वंदना ताई पवार हे इथं नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. सुनील काळे साहेब पारधी समाजाचे नेते आहेत आणि बापू जगन पवार हे आमचे सहकारी आहेत. आम्ही जो आहे पारधी समाज आणि या भागातील पापनास नगर या भागातील सर्व जे लोक आहेत ज्यांची 2011 पूर्वीपासूनची घरपट्टी आहे किंवा मतदार यादीमध्ये नाव आहे, त्या लोकांचे फॉर्म भरून घ्यायचा आजचा हा कॅम्प आयोजित केला आहे. हा कॅम्प पुढील 4 ते 5 दिवस असा कंटिन्यू राहणार असून मी बापू पवार, वंदनाताई आणि आमचे मार्गदर्शक सुनील काळे साहेब हे आम्हाला पुढील 8 दिवस हा पूर्ण 4000 लोकसंख्येचा जो प्रभाग आहे त्या प्रभागातील सर्व लोकांचे फॉर्म भरून घेणार आहेत. आणि यासाठी 2011 पूर्वीची घरपट्टी किंवा 2011 पूर्वीचं मतदान यादीतलं नाव या दोन्हीपैकी कुठलाही एक जरी पुरावा असेल तरी आपल्याला हा फॉर्म भरून घेता येतं. आणि ज्या काही अडचणी येतील त्या मी काळेसाहेब, वंदनाताई, बापू पवार आणि आम्ही चौघजण जिथं कुठं कमी पडत असेल त्या ठिकाणी लोकनायक राणादादाची साथ घेऊन या प्रभागातील सर्व नागरिकांना त्यांच्या नावे जागा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आज 426 विभाग प्रभागामध्ये शिबिर घेण्यात आलेलं आहे. नेमकं कशा बाबतीत शिबिर घेण्यात आल्यानं काय नियोजन करण्यात आलेलं आहे? हे 15 मार्च 2026 म्हणजे महसूल विभागानं चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी जे GR काढला 2011 पूर्वीचं जे अतिक्रमण असेल, मग ते घर असेल किंवा उद्योग असेल, त्या प्रमाणात त्यांना शासकीय जमिनीवर असेल किंवा प्रायव्हेट मालमत्तेवर असेल अशांचा एक GR काढला. त्या GRनुसार ज्या जागेवर शासनाच्या जागेवर 2011 पूर्वीपासून वास्तव्याला राहत असेल तर त्यांना ती जागा म्हणजे कार्यान्वित आणि त्यांच्या नावानं सातबारा करण्यात यावा असं आहे. परंतु आनंदाची बाब अशी आहे की ही 426 गायरान जी आहे धाराशिव शहरामध्ये आहे आणि शासकीय लँड आहे, म्हणजे गायरान जमीन आहे, म्हणजे माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अंडर येणारी जमीन असल्याच्या कारणानं या 426 गायरांवर किमान 4000 तरी कुटुंब वास्तव्याला 2011 सोडा, परंतु 30 ते 40 वर्षापूर्वीपासून वास्तव्याला आहे. त्याच्यामुळे ह्याचा नक्कीच 100% शासनाच्या वतीने जो लाभ मिळणार आहे तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिला मान धाराशिवला मिळेल की काय असं वाटतं. एवढं अतिक्रमण शासकीय जमिनीवर महाराष्ट्रामध्ये कुठेही मला तर आढळून आलेलं दिसत नाही. ते इथं प्रमुख आहे आणि 18 पगड जाती धर्माचे लोक इथं वास्तव्याला राहतात. ठीक आहे. 2011 पासून पूर्वीला जे राहत आहेत त्यांचं अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी बावनकुळे सरांनी सांगितलेलं आहे. मग आता त्यांच्याकडे 2011चा पुरावा नाहीये, त्यांच्यासाठी काय उपाययोजना सांगण्यात आल्या? नाही, 2011 पूर्वीचा जर पुरावा नसेलच, समजा नसेल, तर माझे वडील असतील आणि माझे वडील जर अशिक्षित असतील तर त्यांनी नगरपालिकेत नोंद लावलेली नसेल किंवा त्यांना लाईट घेतलेली नसेल किंवा त्यांना मतदानापर्यंत त्यांनी पोहोचले नसतील, परंतु माझे वडील समजा त्यांचं वय 70 आहे आणि त्यांना आम्ही 4 मुलं आहेत आणि जर का आमच्या 2 पिढ्या इथं घेतलेल्या असतील
तर शासनानं आम्हाला एक सूट द्यावी नगरपालिकेने किंवा माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती करणार आहेत की आमचं स्वतःचं शपथपत्र घ्यावं, आमचं इथं जिओ टॅगिंगनं आमचं घर बघावं त्यांनी आणि ऑन द स्पॉट करून आम्हाला न्याय द्यावा.